आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ न्यूज। जय संविधान, जय संविधान। सर्वांनी वंदनेसाठी आपल्या पायातील पादत्राणं काढून ठेवा आणि एका आवाजात सामुदायिक द्या। आज आपण पाहत आहोत निषेध शेंदुर्णी घटनेच्या निषेधार्थ जामनेर तालुक्यातील अनुयायांनी इथं निषेध आंदोलनाच्या आणि सर्व तालुक्यातून इथं भीम बांधव जमा झालेले आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून इथून निघणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांना इथं पुष्पहार अर्पण करून आंदोलनाची बघू शकतो आपण। जामनेर तालुक्यातील भीम बांधव घोषणा देत आहेत। Thank you.
मोर्चाला सुरुवात झालेली आहे. आंदोलनाच्या घोषणाने जामनेर नगर परिषद चौकात आपण आहोत. बघू शकतो जामनेर सर्व अनुयायी ते हजर आहेत. घोषणांनी जामनेर शहर दणाणलेले आहे. आरोपीला अटक करा या मागण्या केल्या जात आहेत. एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनी 1989व्या स्वातंत्र्य दिनी कुठेतरी काही अज्ञातांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केलेली आहे. त्याचा अर्थ इथे आज जामनेर तालुक्यातील सर्व भीम बांधव एकवटलेले आहे आणि निषेध करत आहेत. काल शेंदुर्णी येथे तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेले होते, परंतु सीसीटीव्ही फुटेजच्या मार्फत काही अद्याप ट्रेस झालेले आहेत आणि पोलीस प्रशासनाने त्यांना ताब्यात घेतलेले आहे. परंतु अद्याप FIR वर अज्ञाताचे नाव नाही आहे. या निषेधार्थ आज जामनेर तालुक्यातून कोणताही पक्ष वगळता सामाजिक आंदोलन केले जात आहे. कोणताही पक्ष इथं नाहीये. सर्व समाज एकवटून जण इथं आंदोलन केले जात आहे. घोषणा देत आहे. सर्व भीम बांधवांकडून इथं घोषणा दिल्या जात आहे. शेंदुर्णी येथे काल कुठेतरी परभणीची पुनरावृत्ती आपल्याला बघायला मिळाली आणि सर्व भीम बांधव इथं एकवटलेले आहे. परभणी येथे सुद्धा संविधान दिनीच कुठेतरी संविधानाची विटंबना करण्यात आलेली होती आणि असाच एक प्रकार 79व्या स्वातंत्र्य दिनी तिरंग्याच्या महोत्सवात कुठेतरी परभणीची पुनरावृत्ती आपल्याला जामनेर तालुक्यात बघायला मिळाली. बघू शकतो आपण शेंदुर्णी येथे काल 79व्या स्वातंत्र्य दिनी ही घटना पुन्हा राबवण्यात आली. यामागे कोणतरी षडयंत्र आहे का अशी मागणी अनुयायांकडून केली जात आहे. जामनेर तालुक्यातील सर्व भीम बांधव समाजात सर्व समाज बांधव आपला निषेध व्यक्त करत आहे. बघू शकतो आपण कोणताही पक्ष भेदभाव न ठेवता समाजाच्या महामानवांच्या न्यायासाठी समाज बांधव इथं आहेत. मागे इकडे रे राहुल बुगरे राहुल कोणी लावलं का साहेबांनी का साहेबांनी आलं नाही तर साहेब असतील ना जामनेरला असतील नाही ना एवढा मोठा प्रकार भारतीय संविधानाच्या
बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना होते तर जिल्हा ठिकाणावर म्हणजे काय अर्थ आहे? साहेब काजीच होते साहेब होते साहेब देऊन लावा साहेबांना बोला नाही साहेबांना बोला आम्ही पुणे तालुक्यातून सभा जमा केलेला आहे साहेब होते थोडा विषय ना आम्ही ते थांबतो साहेब 1 तास 2 तास 3 तास साहेब येतो आहे रे का साहेब होतात का सांगितलं जमतंय तो विषय वेगळा आहे आमदार आपण सांगितलंय मला उद्या मोर्चा काढायचा आहे बरोबर आहे गिरीश महाजन गिरीश महाजन गिरीश महाजन अरे आणि रोडावरती नाही एक मिनिट नाही थोडं मागे सर त्यांना खाली थोडं मागे सरका मागे साहेब आणि काय म्हणतो तुम्ही असेल जरा डायरेक्ट माझा द्या यांच्या थोडा विषय मध्ये या विषय मध्ये मी निवेदन आपण मुख्यमंत्री साहेबांना असंच याची दखल घ्यायला नसते आपण लवकरात आपल्या जामनेर नायब तहसीलदार साहेब यांनी आपलं निवेदन या ठिकाणी तहसीलदार साहेबांच्या वतीने स्वीकृत केलेलं आहे आणि ते आपला हा मेसेज नक्कीच सीएमओ कार्यालयापर्यंत पोहोचवणार आहे. जी घटना झाली ती फार निंदनीय आहे. महामानवांची अशी विटंबना होणं परभणी येथे झालेली घटना आणि ही घटना कुठेतरी पुनरावृत्ती दिसत आहे. अशा ठिकाणी प्रशासनाने योग्य ती कारवाई करायला हवी. आपल्या प्रशासनामार्फत काय कारवाई केली जाणार आहे आणि आपण आज जे जामनेर तालुक्यातील अनुयायी आलेले यांना काय सांगा? आपण जे निवेदन दिलेलं आहे आपल्या भावना आम्ही वरिष्ठांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवू. नाही ना बाबा तुम्ही बोला. एक निंदनीय घटना झालेली आहे. चेंदूरने येथे काल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. जे बोट असते ज्या बोटाला नेहमी अनुयायी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा भावनेने पाहतात, तिथंच कुठेतरी त्यांच्या विचारावर इथं आघात केलेला आपल्याला दिसत आहे. त्यानिमित्त आज जामनेर तालुक्यातील भीम अनुयायांनी मोठे आंदोलन केलेले आहे, निषेध आंदोलन केलेले आहे. या आंदोलनाच्या अनेक मागण्या आहेत. त्या मागण्या नेमक्या काय आहेत? आपल्यासोबत अनुयायी आहेत, त्यांना आपण विचारू की त्यांच्या मागण्या काय आहेत. आपल्यासोबत भगवान भाऊ सोनवणे त्यांना विचारू. भाऊ काय सांगाल, जे घटना घडली त्या घटनेविषयी काय माहिती आहे आपल्याकडे? काल 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन, या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी महाकारुणिक आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, संविधान निर्माते, राष्ट्र निर्माते
विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली। त्या ठिकाणी मला असं जाणवतं की ज्यावेळी परभणीमध्ये संविधान दिनी संविधानाची विटंबना केली आणि त्या विटंबनाच्या निषेधार्थ जेव्हा भीम आणि रस्त्यावर आले त्यावेळेस त्या ठिकाणी सोमनाथ सोरेंची नावाचा भीमसैनिक रस्त्यावर आला आणि त्याला बेदम मारहाण करून त्या ठिकाणी पोलिसांच्या लाठीमारामध्ये, पोलिसांच्या अमानुष खेळमुळे, पोलिसांच्या कस्टडीमध्ये त्याचा खून करण्यात आला। त्याचीच पुनरावृत्ती म्हणून चेंदुर्णी गावामध्ये स्वातंत्र्य दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आणि ही विटंबना अशा पद्धतीने करण्यात आली की भीमानावे चिडून जातील, रस्त्यावर येतील, काहीतरी उद्योग घडेल आणि सोमनाथ सोरेंची सारखा या ठिकाणी परभणीचा पॅटर्न या ठिकाणी राबवण्यात येईल म्हणून माझी जेव्हा गाडी गेली त्या ठिकाणी चेंदुर्णीमध्ये त्यावेळेस बरेचसे 25-30 त्यांचे लोक होते, त्यांनी मला शिव्या दिल्या, मला कोणत्याने घोषणा दिल्या, पण आम्ही त्यांच्यावर दुर्लक्ष केलं कारण आम्हाला माहित होतं की या ठिकाणी सोमनाथ सोरेंची नावाचा भीम सैनिक याचा मुर्दा पाळल्याशिवाय हे लोक शांत बसणार नाही म्हणून आम्ही संयम पाळला। तरी या ठिकाणी विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे प्रज्ञाशील करुणा शिवा संघटित संघर्ष करा असे मंत्र देणारं एक बोट आहे, ते बोटाची या ठिकाणी तोडून विटंबना करण्यात आली। मित्रांनो, सीसीटीव्ही मध्ये पाहिलं आम्ही ज्या पद्धतीने पहिले मुलगा निघतो 2-2:30 वाजता रात्री, त्यावेळेस मुलगा फुल पॅन्ट, पांढरे शर्ट, त्याच्यानंतर काही अंतरावर त्याचा बाप निघतो हप्त्यानं बांधी घालून, त्याच्यानंतर दोघं पुतळ्याच्या दिशेने घालतात, शिडून हाताळा घालतो खिशातून आणि बोट टाकलं जातं बाबासाहेबांचं। म्हणजे हा नियोजनबद्ध कार्यक्रम आहे। त्याच्या मागे पोलीस लोक सांगतात मातेकिरू आहे, नशेबाज आहे, पागल आहे, पण तो कुठलाही पागल नाही, नशेबाज नाही, कुठल्याच प्रकारचं काही नशे केलेलं नव्हतं, एकदम शुद्धीमध्ये होतं। नियोजनबद्ध कार्यक्रम होता, त्यांनी जाणून बुजून केला होता, त्याने केला होता आणि त्याला करून आणला होता, म्हणजे त्याच्या मागचा तोच मास्टर माइंड होता आहे। त्याला पोलिसांनी लवकरात लवकर शोधून काढलं पाहिजे आणि त्या मास्टर माइंडला अटक करून त्याला हलवायला शिक्षा झाली पाहिजे। त्या मास्टर माइंडला जोपर्यंत अटक करत नाही, त्याला शोधून काढत नाही, तोपर्यंत या ठिकाणी भीम अनुयायी कुठल्याही प्रकारे शांतता घेणार नाही आणि हे आंदोलन काय याच्यापेक्षा जास्त तीव्र स्वरूपात आंदोलन केलं जाईल आणि त्या आंदोलनामध्ये जे काही नुकसान होईल शासनाचा प्रशासनाचं त्याला सर्वस्वी जबाबदार शासन प्रशासन राहील। नाही आपल्या टीव्हीवर दाखवणार ना। तर आपण बघितलं कुठेतरी परभणीची पुनरावृत्ती जामनेर तालुक्यात घडलेली आहे असं भगवान सोनवणे यांनी सांगितलेलं आहे। आपल्यासोबत दुसरे कार्यकर्ते आहेत, त्यांना आपण विचारू की आजच्या मोर्चाच्या नेमक्या मागण्या काय आहेत। आजच्या या जामनेर तहसीलवर जामनेर तालुक्यातील चेंदुर्णी या गावी 14 ऑगस्टच्या मध्यरात्री परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर मी चावलादीनं बाबासाहेबांच्या समतेच्या बोटावर हल्ला केला आणि बाबासाहेबांच्या त्या प्रतिकृतीची विटंबना त्या ठिकाणी करण्यात आली। जामनेर तालुक्याच्या इतिहासाला काळीमा फासणारी, कलंकित करणारी ही घटना आहे। आंबेडकरवाद्यांमध्ये, संविधानवाद्यांमध्ये जनपक्ष असंतोष वाढीला लावणारी ही घटना आहे। या घटनेचा जाहीर निषेध काल आमच्या भीमसैनिकांनी घटनास्थळी तर केलाच आहे, परंतु या संपूर्ण तालुकावासियांच्या भावना त्या शासनाला कळाव्यात म्हणून शासनाला आमचं निवेदन माननीय तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून आणि पोलीस निरीक्षक साहेबांच्या माध्यमातून आम्ही आमच्या भावना या राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा सकल बौद्ध समाज या ठिकाणी आलेला आहे। चेंदुर्णीला जी घटना झाली या घटनेचं स्वरूप आदरणीय आमचे नेते भगवान भाऊंनी विशद केला आधी खूप भयानक अशी घटना होती। म्हणजे भारत 79व्या स्वातंत्र्य दिनामध्ये प्रवेश करत असताना अखंड भारताला ज्या संविधानाने बाजून ठेवलं, ज्या संविधानाची निर्मिती बाबासाहेबांनी केली, त्या बाबासाहेबांच्या मूर्तीची विटंबना होत असेल तर याची लाज इथल्या शासनकर्त्यांना वाटली पाहिजे। इथल्या शासनकर्त्यांनी या बाबीची गंभीर दखल घेतली पाहिजे। स्थानिक कार्यकर्त्यांच्या माहितीतून माहीत पडलं की स्थानिक कार्यकर्त्यांची मागणी होती तिथे सीसीटीव्ही कॅमेरा असावा, पण नगरपंचायतीने त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे म्हणून नगरपंचायतीची सुद्धा याच्यामध्ये कसूर केल्याचं आम्हाला जाणवत आहे। या ठिकाणी जो गुन्हा घडला त्या गुन्हेगाराच्या पाठीमागे कोणती तरी शक्ती आहे। अर्बन नक्षलीसारखा हा प्रकार आम्हाला वाटतोय, समाजाला भयभीत करण्याचा प्रकार हा आम्हाला वाटतोय। ही एक लिटमस चाचणी तर घेतली गेली नाही आमची, अशी भावना आमची होऊन समाजामध्ये भीतीचं वातावरण
निर्माण झालेला आहे, याची सुद्धा शासनाने दखल घ्यायची आहे. सोमनाथ सूर्यवंशींचा उल्लेख भाऊंनी आधी केला. परभणीला अशाच पद्धतीने समाज बांधवांवरती अमानुष अत्याचार केला गेला, कॉम्बिंग ऑपरेशन केलं गेलं, त्याची पुनरावृत्ती समाजकंटकांना शोधणी करायची होती का, हा आमचा प्रश्न आहे शासनाला. आणि काल त्या घटनास्थळी आमच्या भीमसैनिकांनी, तालुक्यातून गेलेल्या सर्व भीमसैनिकांनी, शेंदणीच्या भीमसैनिकांनी जे आंदोलन काल न्यायासाठी केलं ते संवैधानिक पद्धतीने केलेलं आहे. कायदा सुव्यवस्थेला कुठलाही ताण होणार नाही, कायदा सुव्यवस्थेला सहयोग म्हणून आमच्या भीमसैनिकांनी त्या ठिकाणी काल न्याय मागण्याचा प्रयत्न केला. आणि मी आमच्या भीमसैनिकांचे अभिनंदन करतो की तुम्ही समाजकंटकांचा खूप मोठा गट कारस्थान तुम्ही हाणून पाडलेला आहे काल. कारण आमचे लोकप्रतिनिधी जामने नगरपालिकेचे नगरसेवक भगवान भाऊ सोनवणे ज्या वेळेला घटनास्थळाला भेट द्यायला गेले, त्यांच्या सुद्धा काही चौकडींनी, चांडाळ चौकडींनी उपहासात्मक घोषणा दिल्या. मी तर म्हणेल त्या चांडाळ चौकडीची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. आमच्या कार्यकर्त्यांना, आमच्या भीमा दहशतमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर हा समाज सोबत बसणार नाही. आम्ही कायद्याला मानणारी लोक आहोत, संविधानावर आमची निष्ठा आहे. याचा अर्थ हा होत नाही की आम्ही अन्याय सहन करायचा. या ठिकाणी शेंदुनीला जी घटना घडली, त्या घटनेच्या पाठीमागे असणाऱ्या सूत्रधारांना शोधला गेलं पाहिजे. मी तर म्हणेल जो आरोपी प्रशासन दावा करते ताब्यात आहे त्याची नार्को टेस्ट करा. त्याच्या पाठीमागच्या लोकांना नेमकं काय साध्य करायचं होतं. कारण भारतीय स्वातंत्र्याचा महोत्सव देशभरात होत असताना सर्व शासन यंत्रणा, संरक्षण यंत्रणा अलर्ट असताना असा प्रकार घडतो आहे, म्हणजे याच्या पाठीमागे खूप मोठा माइंड आहे अशी आमची धारणा झालेली आहे. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला देशातलं वातावरण संवेदनशील असताना एक माथे फिरू ज्याला म्हटलं जात आहे तो माथे फिरू नाही, तो माथे फिरू होता तर गटारीतला गु का खाल्ला नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर शिव करून जाणं त्याला कसं येतं. पहिल्या हल्ल्यामध्ये, पहिल्या ठोक्यामध्ये मोडला नाही काही, पण दुसरा ठोका जो मारू शकतो ते वैज्ञानिक ज्ञान त्याच्याकडे आहे. तर त्या आरामखोराची नाकोटेच करा आणि समाजाला भयभीत करणाऱ्या या अर्बन नक्षली वृत्तीचा बिमोड झाला पाहिजे. आणि समाजाच्या कार्यकर्त्यांना जर टार्गेट करण्याचा प्रयत्न कोणी करत असेल अशा आंदोलनांमधून तर हा समाज आम्ही कोणत्या पक्षाचे, कोणत्या गटाचे हे पाहणार नाही. एक आंबेडकरवादी हा लाख आंबेडकरवादी असतो, कुठल्या भारतातला असो की विदेशातला असो. आंबेडकरवाद ही एक विचारधारा आहे. आणि आमच्या कार्यकर्त्याला, आमच्या समूहाला जर कोणी भयभीत करण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही त्याचा साक्षमोक्ष लावल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या पद्धतीचं निवेदन आम्ही सीएमओ कार्यालयाला द्यावं म्हणून तहसीलदार साहेबांना लेखी स्वरूपात निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे. आणि शासनाला, तहसीलदार साहेबांना विनंती आहे की शेंदोणीच नाही, त्या तालुक्यात असलेल्या राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांचं संरक्षण आणि सीसीटीव्ही कॅमेरा तिथे बसवण्याची सोय शासनाने आणि स्थानिक प्रशासनाने त्या ठिकाणी करावी. जर त्या ठिकाणी आज खासगी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरून आरोपीची पडताळणी झाली, प्रशासन नगरपंचायतीची जबाबदारी नाही का? शेंदोणी नगरपंचायत ही तालुक्यातली श्रीमंत नगरपंचायत आहे. तिच्याकडे काय फुकणी पडली होती की तिने त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसवला नाही. राष्ट्रपुरुषांवरती दुर्लक्ष करण्याची ही वृत्ती जातीयवादी भावनेची आहे. आणि या जातीयवादी लोकांचा निषेध करण्यासाठी हा सकल आंबेडकरी समाज या ठिकाणी मोठ्या संख्येनं आलेला आहे. आम्ही साहेबांना निवेदन दिलेलं आहे, आम्हाला न्याय मिळावा. आणि हा माथे फिरू जो बनावट बनवलेला आहे याचे मास्टर माइंड आणि याला फाशी द्या ही मागणी आम्ही या ठिकाणी करतोय. जय भीम, जय शेंदुर्णी येथे जी घटना घडली त्या घटनेची जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे जी घटना घडली आहे त्या घटनेतील म्हणजे प्रत्यक्षदर्शी किंवा तिथले रहिवासी आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. अविनाश निकम, आपण त्यांना विचारू काल जी घटना घडली त्या घटनेवर कोणती एफआयआर नोंदण्यात आली, कोणता गुन्हा नोंदण्यात आला आणि जो सीसीटीव्ही मध्ये जो अज्ञात अटक झालेला आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला, त्याचं नाव आलेलं आहे किंवा नाही, आपण त्यांना विचारू. नमस्कार भाऊ. नमस्कार. जय भीम सर्व आंबेडकर अनुयायांना. सुरुवातीला सगळं तमाम आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सगळ्या लोकांना एक मेसेज देऊ इच्छितो. शेंदोळीमध्ये जी घटना घडली ती एक कट कारस्थान होतं, एक नियोजित पूर्व प्लॅन होता आणि तो त्याच विचारधारेचा होता जो या भारतामध्ये असमानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. शेंदोळी मधलं आंदोलन काल भगवान भाऊ सोनवणे, म्हणजे मी तुमचा आभार मानतो, त्याचप्रमाणे पंचक्रोशीतील सगळे नेतृत्व करणारे समाजाचे बांधव काल शेंदोळीमध्ये आमचा साथ सहयोग देण्यासाठी उपस्थित होते.
त्याचं फलित बघा, आंदोलन करताना संविधानिक चौकटीमध्ये राहून आंदोलन केलं, कायद्याला धरून आंदोलन केलं, शांततापूर्वक आंदोलन केलं आणि जे बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं आंदोलन केलं, तर त्याची फलनिष्पत्ती कशी होते म्हणजे सुशील भाऊ आणि भगवान याच्या अगोदर सांगितलं. कालच्या काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नवीन पुतळा बसवण्याचं आश्वासन मिळालं. त्याच्यानंतर गेल्या 10 वर्षांपासून आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे मागत होतो. आत्ताच सीसीटीव्ही कॅमेरे अद्यावत 5 सीसीटीव्ही कॅमेरे बसून आम्ही इथे आलो, म्हणून थोडा उशीर झाला. म्हणजे आंदोलन करताना आंदोलनाची दिशा दुसरा परभणी घडून आणण्याचा नियोजन याच्यामध्ये होता. म्हणजे परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली. विटंबना होऊन आपल्या आंबेडकराईत लोक प्रतिक्रियामध्ये उत्स्फूर्त बाहेर आले. त्याच्यानंतर त्यांनी ऍक्शन घेतली. नंतर कॉम्बिंग ऑपरेशन केलं. कॉम्बिंग ऑपरेशन करून महिलांना, पुरुषांना, बालकांना मारण्यात आलं. एक आपला वडार समाजाचा जो भाऊ होता सोमनाथ सूर्यवंशी, तो आंबेडकराईट होता, त्याने जात धर्म पंथ पाहिला नाही. तो आंबेडकर समाजाची विटंबना होते म्हणून तो सहभागी झाला आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू, असे अनेक सोमनाथ सूर्यवंशी शेंदुणी येथे तयार करण्याचं नियोजन व्यवस्थेचं होतं. आणि त्या कटाद्वारे बघा, शेंदुणीचा कट मी जाणीवपूर्वक सांगतो, काल 15 ऑगस्ट होता, म्हणजे स्वातंत्र्याचा 79वा स्वातंत्र्य दिन. त्याचसोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन. म्हणजे या 2 घटना आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन होऊ देऊ नये आणि पर्टिक्युलर बुद्धिस्ट समाजाला टार्गेट करून समाजामध्ये मेसेज पसरावा की यांनी आंबेडकराईट लोकांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध केला आणि विरोध करून मग ते जातीय द्वेष पसरून दंगल घडवून आणली. हा एक समाजकंटकांचा कट होता. म्हणजे परभणी घडवणं हा तर एक उद्देश होताच. सोमनाथ सूर्यवंशीचं निर्माण करणं, कॉम्बिंग ऑपरेशन करणं, याच्या सोबत जे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती आंबेडकरी समाजाच्या काय भावना आहे तो प्रोपगंडा करून तो मिस मेसेज कंडक्ट करणे हा पण एक उद्देश होता. तो आम्ही विफल केलेला आहे. आमचं आंदोलन संविधानिक पद्धतीने शांततापूर्वक कायद्याच्या आधारित, म्हणजे शासन प्रशासन आमच्या प्रत्येक अटीशर्ती मान्य करत होतं आणि कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याच्यासाठी पण आम्ही पोलीस प्रशासनासोबत कायदेशीर उभे होतो. कुठेच गालबोट लागू दिलं नाही आणि तीच गालबोट न लागू देण्याची परंपरा संपूर्ण महाराष्ट्र, म्हणजे आज औरंगाबाद बंद आहे. औरंगाबादच्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांचे फोन आले, दीपकभाई केदार पासून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांपासून ते भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांच्यापर्यंत फोन आले. ते येणाऱ्या दिवसांमध्ये शेंदुणीमध्ये येणार आहेत. पण आपल्याला शेंदुणीचा नगरचा वासीय म्हणून मी आपल्या सगळ्या तमाम चॅनलच्या माध्यमातून जे बघत असतील त्यांना विनंती करतो, आपला प्रोटेस्ट हा शांततापूर्वक आंदोलनाचा असला पाहिजे, कायद्याला धरून असला पाहिजे. राहिली गोष्ट, हे परत एकदा सिद्ध झालेलं आहे की आंबेडकरी समाज जेव्हा जेव्हा गरज पडेल, जेव्हा जेव्हा तुम्ही समाजावर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर येणार, त्यावेळेला सगळा समाज एकत्र येऊन तुम्हाला ठेचल्याशिवाय राहणार नाही. हे या मोर्चाचं आणि या प्रतिक्रियेचं फलित आहे. आणि त्याच्यामुळे जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये BNS क्रमांक 298, 299, 196, 162 आता हे अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल होता. आता तो डिटेन झालेला आहे. डिटेन झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता एक 4-5 कलम अजून त्याच्यामध्ये ऍड होतील आणि ते पुरवणी कलम ऍड करण्यासाठी आदरणीय, याच्यामध्ये मी प्रमुख नमूद करतो, आदरणीय ऍडिशनल SP मॅडम ज्या नेरकर मॅडम आहेत, कविता नेरकर मॅडम, त्याच्यानंतर त्यांचा सगळा जो DYSPचा IPS लेवलचे सगळे रँकचे लोक होते, PIL लेवलचे रँकचे लोक होते, यांनी अगदी छान पद्धतीने बघा, आंदोलन करताना तुम्ही आंदोलन प्रॉपर केलं तर प्रशासनाला पण तेवढ्याच पद्धतीने तुमच्या समोर झुकावं लागतं आणि तुमच्या मागणी मान्य करावं लागतं. तर या पद्धतीने गुन्हे दाखल झालेले आहेत आणि यातून ऍडिशनल गुन्हे दाखल चे कलम BNSच्या प्रमाणे लागू होतील. भाऊ असं सांगितलं जातं, सीसीटीव्ही फुटेजमध्ये 2 व्यक्ती दिसत आहे. एक व्यक्ती सफेद शर्टावर आहे आणि एक व्यक्ती काळ्या टी-शर्ट मध्ये आहे. परंतु अद्याप एकच व्यक्तीचं नाव माहिती पडतंय. तर याविषयी आपली काय? जो सफेद शर्टावाला व्यक्ती आहे तो त्याला साक्षीदार म्हणून प्रमुख घेतलेला आहे आणि जो हे कृत्य घडून आणलेला आहे तो व्यक्ती, तो मेन कल्पित आहे, तो मेन आरोपी आहे. त्याला अटक झालेली आहे आणि जो त्याच्या सोबतचा समोर दिसतोय आणि त्याच्यामध्ये काय झालं, त्याची बायको पण दिसते. नंतर त्याच्या नवरा बायकोचं भांडण झालेलं होतं. तर माननीय मंत्री महोदयांनी तोच आधार घेऊन सगळ्या मीडियाला तीच बातमी दिलेली आहे. ती सारासार चुकीची बातमी आहे. एकदम म्हणजे त्यांच्या ऍक्च्युली निदर्शनात किंवा माहितीमध्ये तसं सांगितलं गेलं असेल म्हणून त्यांनी ती बातमी दिली, पण ती चुकीची माहिती भेटली त्यांना. तर त्यांच्या मागचे जो, म्हणजे बघा, तो विकृत व्यक्ती जो आहे तो वेडा नाही, मी त्याच्याशी प्रत्यक्ष बोललो.
जवळपास अर्धा तास त्याच्याशी इंट्रोडक्शन केलं आणि त्याला अतिशय शुद्धीमध्ये जाणे केलेलं कृत्य आहे. त्याला करण्यासाठी भाग पाडणारे लोक वेगळे आहेत. तो कमरेला हातोडी बांधून आणलेला होता, बांधून प्री प्लॅन करून. सुरुवातीला त्याने दगडाने ते तोडण्याचा प्रयत्न केला, तर दगडाने तुटलं नाही, मग हातोडी काढली आणि हातोडीने ते बोट तोडले. म्हणजे हे सगळं पूर्वनियोजित सुनियोजित आहे आणि हे अशा पद्धतीने गेलंय. आपल्याला तमाम आंबेडकरी बहुजन समाजाच्या लोकांना विनंती करतो, शांततापूर्वक आणि संविधानाच्या चौकटीत राहून, कायद्याच्या चौकटीत राहून आपण आंदोलन केलं तर शेंदुर्णी सारखा आदर्श पूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण करू शकतो, एवढं त्या प्रसंगी सांगतो. या इकडे महाराष्ट्राचं भारतात विटंबना होत चालते. नेहमी जो आरोपी सापडतो त्याला माती फिरू घोषित केलं जातं. तर काही अनुयायांकडून असं म्हटलं जात आहे की यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून यांचा आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड बॅन करण्यात यावं. यावर आपलं काय मत? आपण जो प्रश्न विचारला अगदी योग्यच आहे. खरंच आमच्या आधीच्या अविनाश भाऊंनी, भगवान भाऊंनी, सुशील गुरुजी वाडेंनी जे सांगितलेलं आहे की या कालच अविनाश भाऊंनी सांगितलं ते माती फिरू वगैरे काही नाहीये, ही प्री प्लॅन आहे. कारण हा नियोजित कट आहे. या नियोजित कटाचं जे उदाहरण होते ते अविनाश भाऊंनी, वाडे गुरुजींनी, भगवान भाऊंनी तुम्हाला सर्वांना सांगितलेलंच आहे. आमची या माध्यमातून अशी विनंती आहे की आज तर जे संदर्भित घडलं त्याच्या पुढे घडणार नाही याची काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे आणि जे अटक झालेले आहे त्यांना परिपूर्ण शिक्षा मिळालीच पाहिजे, जेणेकरून पुढच्या वेळेस असा व्यक्ती असं कुठलंही काम करणार नाही याची काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे. आणि आमच्या अविनाश भाऊने सांगितले की जे शांततेचं, संयमाचं आपल्या बांधवांनी तालुकाभर मध्ये निदर्शनं केली ती खूप वाखाणण्याजोगी आहे. त्याची खरंच प्रशंसा केली तेवढी जोडी आहे. कारण आपल्यासाठी जे प्लॅन होता हा प्लॅन आपल्या लोकांनी आणून पाडलेला आहे असे मी जाहीर करतो. विषय असा आहे, काही आपल्या अनुयायांमध्ये अशी चर्चा आहे की केव्हाही एकाच व्यक्ती पकडला जातो, मागचं त्या मागचे जे मास्टर माइंड आहे किंवा ते संघटना कोणती काम करते, नेहमी पोलीस यंत्रणा त्या संघटनेपर्यंत का पोहोचत नाही, याचं दुर्भाग्य काय आहे? मी यापासून एवढंच सांगू इच्छितो, आमच्याकडे काही लीड्स आलेले आहेत की आतापर्यंत मास्टर माइंड पर्यंत पोहोचत नव्हतो, पण या केसमध्ये मास्टर माइंड ओपन होईल, 100% ओपन होईल. एवढी मी अशी मागणी आपण केलेली आहे. त्याचे एव्हिडन्स आमच्याकडे आहेत. आम्हाला फक्त आता प्रशासनाकडून काय प्रतिसाद मिळतोय, नाहीतर ही लढाई आम्ही कोर्टामध्ये लढण्यासाठी पूर्ण तयारीनिशी तयार आहोत. तर आपण बघितलं, आपल्याला भगवान भाऊ सोनवणे असो, इंगडे दादा असो किंवा हिवाळे दादा असो किंवा अविनाश भाऊ असो, यांनी कोणत्याही प्रकारची काटकसर याच्यामध्ये केली जाणार नाही. आम्ही पूर्णतः जर पोलीस प्रशासनाने न्याय नाही दिला तर आम्ही कोर्टापर्यंत सुद्धा ही लढाई लढू. MJ न्यूज सोबत मी दादाराव वाघ.